मध्यम तर कुठे मुसळधार पाऊस. पुढील 5 दिवस राज्यात अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा इशारा. तर यंदा मान्सूनने दरवर्षीपेक्षा लवकर हजेरी लावली असून राज्यासह देशाच्या ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे. यंदाच्या पावसाने सुरुवातीला गेल्या अनेक वर्षाचे विक्रम मोडीत काढले आहेत. याच मुसळधार पावसाने जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचा विचार करता आता पुढील 5 दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील 5 दिवसात मान्सून राज्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार असून मध्यम ते मुसळधार आणि मुसळधार ते अतिमुसळधार अशी पर्जन्यवृष्टी होणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवलेलं आहे. तर यंदा सुरुवातीपासूनच पावसाने कोकण विभागाला झोडपून काढले आहे. रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगत असलेल्या गावातील बाजारपेठेमध्ये देखील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशीतच आता 5 जुलैपर्यंत कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते सरासरी वेगाने पाऊस होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागणार आहे आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याचबरोबर पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.